कार्याध्यक्ष पदाची धुरा सांभाळणार अशा पद्धतीची चर्चा पुढे येते. 19 तारखेला पदभार स्वीकारणार, कसं बघता तुम्ही? 19 तारखेला आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष नेमणारे अशा चर्चा ज्या येत आहेत, मला वाटतं ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे. असाच प्रकार शिवसेना प्रमुख हयात असताना उद्धव साहेबांनी केला होता. ते कार्याध्यक्ष झाले होते. मला वाटतं उद्धव साहेबांनी आता राजकारणातून निवृत्ती घ्यावी, रिटायर व्हावं, हा संकेत कदाचित या कार्याध्यक्ष पदामुळे देण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरेंनी उद्धव साहेबांना केला असावा. आता तुम्ही थकलेले आहात, आता तुम्ही थोडं शांत बसा, मी आता धुरा सांभाळतो, असं एकंदर ते चित्र आहे. परंतु इतक्या मोठ्या घडामोडी होतील असं त्याचं मला आश्चर्य वाटतंय. त्यांच्या पक्षाचा जरी अंतर्गत प्रश्न असला तरी शिवसेनेमध्ये, उबाठामध्ये अनेक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना जर कदाचित त्यांच्यावर जर काही आणखीन दिला असता पदभार, तर ते पक्षाच्या काही कामं आले असते. परंतु आता तिथे कुणाचं चालणे नाही. एक कलमी कार्यक्रम जो आहे तो आता होताना आपल्याला पाहायला मिळतोय. संजय राऊत यांनी पण याला दुजोरा दिलाय. काय करणार आहे संजय राऊत? कुणाशी बोलणार आहे, कुणाशी भांडणार आहे? पक्ष हा प्रायव्हेट लिमिटेड आहे, तो त्याच्यामध्ये इतरांना अधिकार नाहीच आहेत. म्हणून आदित्य ठाकरेंचं आणि संजय राऊतचं जे काही भांडण आहे, तर त्याला जर विरोध केला तर त्या भांडणाला पुष्टी दिल्यासारखी होईल. म्हणून संजय राऊतनी हे सूचक वक्तव्य केलं. त्यांनी कुठेही विरोध दाखवलेला नाही. परंतु सर्वांना जरी विचारलं तर कोणी याला मान्यता देण्याच्या मूडमध्ये नाही. परंतु राजासमोर बोलायचं कोणी, हा प्रश्न त्यांच्या समोर आहे. त्यांच्या पक्षाचाच विरोध असावा याला. जर अंतर्गत पाहिलं, मी ज्या त्या पक्षाला गेली 40 वर्षापासून पाहतोय, असा एखादा निर्णय घेताना सर्वांची सहमती घेऊन घेतला पाहिजे. परंतु तो घेताना दिसत नाही. आणि आदित्य ठाकरेमध्ये एवढं पक्ष सांभाळण्याची मॅच्युरिटी आहे असं मला वाटतही नाही. याचे परिणाम काय होतील असं तुम्हाला वाटतं? पक्षाचं अस्तित्व संपण्याच्या दिशेने तो चाललेला पक्ष आहे. शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला आठवत असेल तर जेव्हा उद्धव साहेबांचा कार्याध्यक्ष पदाची जेव्हा ठराव घेतला, त्या टायमाला त्यांनी सांगितलं, हे मला न विचारता तुम्ही ठराव मांडलाच कसा? आणि त्यावेळेला त्यांनी नाराजी प्रदर्शित केली होती. राजसाहेबांनी तो ठराव मांडला होता. आणि म्हणून आता त्या इतिहासावर हा नवीन इतिहास घडायच्या मार्गावर आहे. आणि याच्यामुळं मला वाटतं त्या पक्षाचा काय होईल ते त्यांचा अंतर्गत प्रश्न जरी असला तरी भवितव्य चांगलं दिसत नाही. दोन भाव कुठे एकत्र राहिलेत? आता ते कॉर्पोरेशन पर्यंत होतं, आता तुम्हाला ते कुठे दिसत आहेत? ते म्हणून कॉर्पोरेशन झाली, युती संपली. सुमित्रा पवार आता बारामतीची निवडणुकाचा प्रचार आणि या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. अखेर सगळंच पवार कुटुंब एकत्र येत आहे आणि प्रचारात उतरणार आहे असं चित्र आहे. शरद पवारांनी पाठिंबा, त्यांच्या पक्षाने पाठिंबा सगळं दर्शवलं. हे बघा, दुर्दैवाने अजितदादाचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यानंतर त्यांच्या पत्नीने हे निवडणूक लढवताना या सगळ्या इमोशनली गोष्टी त्याच्यात असतात. आणि अशा वेळेला सर्वांनी त्यांना साथ दिली पाहिजे. आणि त्यासाठी जर पवार कुटुंब एकत्रित येत असेल तर चांगली गोष्ट आहे. म्हणजे ही निवडणूक ही अजितदादासाठी श्रद्धांजली आहे. म्हणून ही निवडणुकीमध्ये सर्वांनी एक दिलाने काम करावं असं सर्वांचाच मत आहे. आणि त्यात पवार कुटुंब एकत्र आलं याचा आम्हाला आनंद आहे. यामध्ये असं नाही दिसत आहे तुम्हाला की सुप्रिया सुळे असतील किंवा रोहित पवार असतील, ते थोडं अधिकच स्वतःहून पुढाकार घेऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतायत किंवा दाखवण्याचा प्रयत्न? सुप्रिया सुळे असेल की रोहित पवार असेल, हे दरवेळेला अति उत्साहातच समोर येत असतात. आणि म्हणून ते याच्यातही आता याच्याशिवाय पर्याय नाही हे त्यांनाही माहिती आहे. म्हणून त्यांनी सुद्धा याला पाठिंबा दिलेला आहे. खरं म्हणजे आता याच्यामध्ये जास्त राजकारण न करता सुनित्रा वहिनी निवडून आल्या पाहिजेत आणि त्यांनी ह्या राजकारणामध्ये त्यांचं दमदार पाऊल टाकलं पाहिजे, अशा त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. खासदार श्रीकांत शिंदे गेली काही दिवस दौरा करताय महाराष्ट्राचा. बऱ्याच ठिकाणी त्यांना असं घुसफूस पाहायला मिळाली. धाराशिव मध्ये झालं, सोलापूरमध्ये झालं. सोलापूरमध्ये तर त्यांनी कार्यकारिणी बरखास्त करून टाकली.
एकूण राज्यात शिवसेने पक्षांतर्गतच धुसफूस दिसते म्हणून अशी कारवाई करावी लागते. नाही, असं नाहीये. एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केल्यानंतर पहिल्यांदा राज्य पातळीवर पक्ष मजबूतीचं धोरण आम्ही स्वीकारलेलं आहे. आणि मग हा मधला कालावधी जो 3.5 वर्षाचा जो होता, त्याच्यामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद हा साधला गेला नव्हता. त्यासाठी एकनाथ शिंदे असतील, इतर नेते असतील, यांना एकनाथ शिंदे साहेबांनी, श्रीकांत शिंदे इतर नेत्यांना सगळ्या महाराष्ट्रभर दौरे करायला सांगितले. कार्यकर्त्याचं मत जाणून घेतलं पाहिजे, कार्यकर्त्याशी संवाद असला पाहिजे. ठीक आहे, काही ठिकाणी अडचणी आहेत, काही ठिकाणी एकमेकाच्या विरोधात बोललं जातं, काही ठिकाणी एकमेकाच्या विरोधात यांनी काम केलं नाही, यांनी असं केलं नाही हे सांगितलं जातं, त्याच्यावर पर्याय काढता येतो. परंतु कार्यकर्ता जर बोलला नाहीच तर सर्व अलबेल आहे समजून जर चालला तर तो पक्षासाठी घातक असतो. म्हणून कार्यकर्त्याच्या मनातलं जी खतखत आहे ती बाहेर आली पाहिजे आणि त्यानुसारच श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे साहेबांना विचारून योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेत आहेत. म्हणजे बांगरांचं वाक्य तुम्हाला ऐकून टाकतो. अनेक वेळा मंत्री कोण उचलत नाही, त्यांच्या बापाची जहागिरी आहे का, उंटावरनं शेळ्या हाकणाऱ्या मंत्र्यांना त्यांचा रस्ता राहतो. तर बालाजी कल्याणकर म्हणाले की मुख्यमंत्री असताना आम्हाला निधी मिळत होता, म्हणजे देवेंद्र फडणवीस, आता आम्हाला निधी मिळत नाहीये. तर संभाजीनगरमध्ये धुसफूस झाल्याचं ऐकलंय आम्ही. हे ओव्हरऑल सगळीकडे सुरू आहे असं हे तर सत्य आहे. असं नाही, बांगराने जे वाक्य वापरलंय ते मंत्र्यांना अनुसरून काही एखाद्या मंत्र्याबद्दल त्यांचा राग असू शकतो, परंतु पक्षामध्ये असं कोणी नाहीये. प्रत्येक आमदाराला, आमदारच काय, कार्यकर्त्याचा फोन सुद्धा उचलला गेला पाहिजे, त्यांना सुद्धा रिस्पॉन्स दिला पाहिजे. सगळेच कामं होतील हे कोणीही गृहीत धरत नाही. त्याची 10 कामं असतील तर 2 तरी झाली पाहिजे अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची किंवा आमदारांची असते. म्हणून त्यांनी ती उघडपणे त्यांची भूमिका मांडली आणि त्याची दखल शिंदे साहेबांनी घेतलेली आहे. त्यांना त्यांचे बोलायचा टोन वेगळा असतो, मांडायचं वेगळं असतं. म्हणून या सगळ्या गोष्टी हे एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर जातात. याच्यानंतर सुद्धा हा सगळा आढावा झाल्यानंतर पुन्हा एकनाथ शिंदे साहेब या सर्व नेत्यांची एकत्रित बैठक घेणार आहेत आणि योग्य त्या सूचना देणार आहेत. संभाजीनगरमध्ये पण सर्व पक्षविरुद्ध आपण अशी भूमिका मांडली गेली आहे. असं नाही, कोणी एखाद्याने बोललं म्हणजे पक्ष आणि कोणी एखाद्याच्या विरोधात बोललं म्हणजे तो अपक्ष, असं काही होत नसतं. ते सगळ्यांनी आपली भूमिका मांडली पाहिजे, हा त्याच्या मागचा दृष्टिकोन आहे. आणि कोणी भूमिका मांडली म्हणून ते सगळं सत्य मानून सुद्धा पक्ष पुढे चालत नसतो. त्याची निश्चित चौकशी केली जाते आणि योग्य तो निर्णय घेतला जातो. निवडणूक लढवताना जे काही जात पडताळणीकडे आपल्याला आपले पुरावे दाखल करावे लागतात, त्याची पावती घेऊन निवडणूक लढवणे आणि 6 महिन्याच्या आतमध्ये त्या जात पडताळणी समितीचा अहवाल जो येईल त्यानुसार त्यांच्या नगरसेवक पद कंटिन्यू राहील का डिस्क्वालिफाय होतील हे ठरतंय. म्हणून जर त्यांचा अहवाल तहसीलदार जात पडताळणी समितीचा आला असेल तर निश्चितच त्यांचं नगरसेवक पद हे गेल्याशिवाय राहणार नाही. याच्या संदर्भात चर्चा झालेली नाहीये. निश्चितच वरिष्ठ नेते जे आहेत, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील आणि सुमित्रा वहिनी असतील, हे सगळं एकत्रित बसून हा निर्णय घेतले. त्याबद्दल कल्पना नाही. एक हिंदी भाषिक खूप जास्त रिक्षा ड्रायव्हर, टॅक्सी ड्रायव्हर मुंबईमध्ये आढळून येतात. सातत्याने अशा तक्रारी होत्या. त्यामुळे आता परवाना देतानाच मराठी बोलणं, मराठी येणं अनिवार्य आणि गाडीत बसताही मराठी बोलावं असा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. स्वागतही होतोय, विरोधही होतोय. बघा, ज्या राज्यामध्ये आपण राहतो ना त्या राज्याच्या भाषा आल्या पाहिजे हे धोरण सगळ्यांचंच आहे. आपण मराठी पाट्या का लावल्या, का लावतो मराठी पाट्या दुकानावर, की महाराष्ट्र आहे तिथं ते असले पाहिजे. तुम्ही कर्नाटकमध्ये पाहिलं तर कर्नाटकी पाट्या आहेत की नाही, बंगालमध्ये बंगाली पाट्या आहेत की नाही. महाराष्ट्रामध्ये एखादा निर्णय घेतला तर आम्ही कुणाच्या विरोधात आहोत असं जे काही चित्र तयार होतंय ते चुकीचं आहे. ज्या राज्यामध्ये मी जरी उद्या बंगालला गेलो तर मला बंगाली शिकलं पाहिजे, कर्नाटकात गेलो तर कर्नाटकी शिकली पाहिजे आणि हे धोरण सगळीकडे असलं पाहिजे. याला कुणाचा विरोध नाही, लोक सगळेजण याचं स्वागत करतात. आता हे जे खराब प्रकरण आहे ना, मला वाटतं पोलिसांनी आपला तपास थांबवावा आणि हे जे काही 4-5 लोक रोज बोलतायत ना यांच्याकडे तपास सोपवा. सगळी इत्तमभूत माहिती यांच्याकडे असते. म्हणून मी तर मुख्यमंत्र्याला सांगेल की साहेब आता पोलीस यंत्रणेला एवढं त्रास घ्यायचं कारण काय.
एवढे मोठे पुरावे घेऊन हे सगळेजण 4-5 लोक रोज बोलतायत, त्यांच्याकडे तपास देऊन टाका, म्हणजे एकदाचं प्रकरण तरी संपेल. काही बोलायचं, अरे करू द्या ना यंत्रणाला तपास. त्याच्या पहिले तुमचं ओपिनियन, त्याच्या पहिले तुमचा निकाल, तुम्हीच ओपिनियन द्यायचं, तुम्हीच वकील व्हायचं, तुम्हीच जज व्हायचं. हा प्रकार थांबला पाहिजे. खऱ्या अर्थानं त्या खराब प्रकरणामध्ये जे काही बडे बडे लोक अटकलेत ना, त्यांना तपासामध्ये आपल्याला उघड करायचं, त्यांना त्या जेलमध्ये जायचं, यासाठी सरकारची भूमिका आहे. आणि त्याच्यामध्ये अशा बोलण्यामुळं त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. तुमच्या आपल्या वक्तव्यावर किशोरी पेडणेकर यांनी टीका केली. त्यासंबंधी आमच्या नेत्यांना सर्व अधिकार दिले. आमच्या पक्षातील नेत्यावर दुसऱ्यांनी पोट दुखण्याचं कारण नाही. आदित्य ठाकरे राज्यातील नाही तर देशाचे नेते आहेत. देशातले नाही, ते जगाचे नेते आहेत आदित्य ठाकरे. त्याच्याबद्दल आमचं कोणतंही ऑब्जेक्शन नाहीये. आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही त्यांच्या पक्षामध्ये काय चालतंय. परंतु त्या पक्षामध्ये काही काळ आम्ही सुद्धा हे पाहिलेलं आहे. किशोरी पेडणेकर जेव्हा मातोश्रीच्या सिक्युरिटी गेटच्या बाहेर होत्या ना, त्या टायमाला आम्ही शिवसेना प्रमुख अशी चर्चा करायचो. म्हणून आम्हाला त्या पक्षातलं इन आउट सगळं माहीत असल्यामुळे मी वक्तव्य केलं. आणि त्या वक्तव्य आता यांनी जो काही पक्षाच्या नेत्याच्या विरोधात हे बोलू शकत नाहीत. जी केल्याशिवाय यांच्याकडे पर्याय पण नाही. आणि म्हणून त्यांनी त्यांची भूमिका बजावलेली आहे. आणि त्यांच्या भूमिकेत असे बजावण्यामध्ये आक्षेप असण्याचं काही कारण नाही. हे बाकीचे 3-4 लोक हेच करतात काम. सकाळी उठलं की जी 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 करणार आणि तो पक्षाची वाट लावणार. मंत्रालयाला दहशतवादी हल्ल्याचा धोका आहे, सुरक्षा व्यवस्था अचानक वाढवण्यात आली आहे, सगळे कमांडोज आणि ते सगळं वेगळा घातलेलं आहे अशी माहिती. अतिरेक्याच्या हालचाली वाढल्या असेल तर असा हा पोलिसाचा गुप्त रिपोर्ट आला असावा सरकारकडे. हे अशा अचानक सुरक्षा वाढवल्या जात नाही. काहीतरी गांभीर्य त्यात असेल म्हणून त्याच्यासाठी ही सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. आणि निश्चितच याचे काही धागेदोरे असतील तर पोलीस त्याच्यात तपास करत असावा. निवृत्त न्यायमूर्ती अनंत बगल यांच्या समितीने अनुसूचित जमातीच्या उपवर्गीकरणासंदर्भात दिलेला जो अहवाल आहे तो प्रकाशित होण्यापूर्वीच शासनाने आता मत मागवले, सूचना मागवल्या आणि ते जे 5 दिवस दिले होते त्याची देखील आता पुढे 30 एप्रिल पर्यंत मुदत वाढली. बदर समितीचा जो अहवाल आला होता त्यावेळेला मी कॅबिनेटमध्ये सुद्धा सांगितलं होतं की अनेक लोकांनी हरकती घेतलेल्या आहेत, त्याची सुनावणी झाली पाहिजे. म्हणून मुख्यमंत्री महोदयाने ते 1 महिन्याचा कालावधी त्या चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून त्यांना दिला होता. मी मुख्यमंत्र्यांनी माझ्या सूचना मान्य करून हा 15 दिवसाचा हरकती घेऊन त्या आयुष्यात होतो याची जाणीव कुणाला नसल्यामुळं कदाचित सर, एक दिन से जो है पूरे महाराष्ट्र में रिक्शा चालक हो या टैक्सी चालक हो सबको मराठी में व्यवहार करना अनिवार्य कर दिया गया है। 1 मई से सभी महाराष्ट्र के लोगों ने मराठी में, जो रिक्शा चालक है उन्होंने मराठी में बात करना चाहिए. ये जो निर्णय निकाला है सरकार ने उसका हम स्वागत करते हैं. जो भी स्टेट में आप रहते हो उस स्टेट की भाषा आपको आना चाहिए, ये कोई गैर नहीं है. आप बंगाल में जाओ बंगाली बोलना पड़ता है, कर्नाटक में जाओ कर्नाटकी बोलना पड़ता है. वहां के कोई भी शॉप देखो, कोई भी कुछ भी चीज देखो, वो उनकी भाषा में रहता है. तो महाराष्ट्र ने ये किया है तो कोई गलत काम नहीं किया. महाराष्ट्र में जो भी लोग रहते हैं, आज भी देखो मुंबई में सब मराठी दुकानों पे मराठी नाम का बोर्ड लगा है. ये अपने अपने स्टेट की अपनी अलग से अहमियत रहती है और उस तरीके से सबने चलना चाहिए. ये उसके पीछे की भूमिका है. एमआईएम की नगर सेविका शहर शेख उन्होंने जाली दस्तावेज कास्ट सर्टिफिकेट प्रस्तुत किए जिसके कारण उनका नगर सेवक पर रद्द हो सकता है. उनके बारे में इलेक्शन लड़ने के पहले जो उन्होंने जात पड़ताल समिति की तरफ जो कागज पत्र जो दिए थे, डॉक्यूमेंट्स जो दिए थे, वो फर्जी निकले, ऐसा अहवाल अभी प्राप्त हुआ. अगर वो गलत है तो उनका नगर सेवक पद जाएगा जरूर. जम्मू कश्मीर के जो सीएम है उमर अब्दुल्ला, इन्होंने स्थानीय व्यक्ति की मौत के बाद जो है उन्होंने कहा है कि उनकी सरकार जो है इस तरीके का जंगल राज मंजूर नहीं करती और जिन्होंने हत्या की है वो गौरक्षक है. ऐसा देखिए, वहां जो हत्या हुई किसकी भी हो उसका सरकार कभी समर्थन नहीं करती और जिसने किया है उसको पकड़ेगी, भले वो कोई भी कास्ट का कोई भी धर्म का हो जाए. ऐसा जातिवाद करके उसको बढ़ावा देने का काम ये उमर अब्दुल्ला और उनके पूर्वजों ने किया है. अब वो नीति वहां नहीं चलेगी. वहां कश्मीरी लोग
सभी एकजुट होकर अतिरेकों से लड़ते हैं। और अब वहां कश्मीर में जो शांतता प्रस्थापित हुई है उसको कोई न कोई हवा देके वह अशांतता फैलाने की कोशिश कर रहे हैं। सर 2029 में जो भी महिला आरक्षण बिल लागू होगा, लोकसभा में टोटल 850 सीटें होंगी। इसका महाराष्ट्र की राजनीति पर किस तरीके से असर? महाराष्ट्र नहीं, देश की राजनीति में फर्क पड़ेगा। 33% जो आरक्षण दिया जाएगा तो उससे महिला का सहभाग गवर्नमेंट में ज्यादातर रूप से हो जाएगा। और जो समानता का जो बात करते हैं अपन, महिला को साथ में लेकर चलना, वो उद्देश्य भी सफल होगा। इसलिए राजकारण में बदलाव तो जरूर आएगा, महिला को अपनी बातें रखने का एक अच्छा व्यासपीठ यहाँ मिलेगा। लेकिन कपिल सिब्बल कह रहे हैं कि ये एंड इलेक्शन जो 5 राज्य के इलेक्शन चल रहे हैं उस वक्त इस तरीके की सभा बुला लोकसभा में अधिवेशन देना और ये चीजें करना गलत है। और अभी जो लोकसभा में खासदारों की सांसदों की संख्या है उसी में भी आरक्षण देना चाहिए महिलाओं को, ऐसा कपिल सिब्बल ने कहा। कपिल सिब्बल कहते हैं पॉलिटिक्स में ये सब चीजें आइन वक्त पे ही की जाती है। कांग्रेस ने नहीं किया था, कांग्रेस ने तोड़ो जोड़ो की राजनीति नहीं की थी। ये सब बातें बोलते हुए कांग्रेस ने क्या किया उसके बारे में भी कपिल सिब्बल ने बोलना चाहिए। जो मोदी साहब ने निर्णय लिया वो मुझे लगता है सब महिलाओं को आनंद देने वाला निर्णय है। अरे श्वास दे रहे चला रहे